नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण परत एकदा खातगाव भागवतराव डाके यांच्या बागेत आलो आणि मला कंप्लीट येऊन 1 महिना झाला. मागच्या वेळेस मी आलो होतो, 1 महिना झाला. आता पाऊस पडून एक 10 दिवस झाले फक्त. तुम्ही मला नेहमी म्हणायचे की "ओ माल मला कमी दिसतो, कमी दिसतो." मी तुम्हाला बोललो होतो पाऊस पडल्यावर साईज येते. बरोबर. आणि फक्त एक 10 दिवस झाले. हो. आता माल किती दिसतो तुम्हाला? फुल लोड आहे माल. फुल लोड आहे की नाही? आहे. आणि एकही झाड खाली नाही बाबा. नाही नाही. कितीचा प्लॉट आहे हा? हे 750 चं आहे. 750 झाडाचा प्लॉट आहे. आता तुम्ही तणनाशक मारलं, हा. बरोबर आहे? हो मारलं. आणि प्रत्येक झाडावर माल फुल लोड आहे तुमचा. 10 दिवस झाले फक्त पाऊस पडून. या इकडं समोर. आणि असं काही नाही, एक झाड मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, मी एक झाडाचा फोटो काढत नाही. आता शेंड्यापर्यंत झाडाला माल आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण झाडाला माल आहे. असं नाही की एक झाड खाली एक झाड भरलेलं, असं काही नाही. तर आता तुम्ही डाके साहेब, हा ना, तुम्ही मी दिलेले फवारण्या खतं ते सगळं व्यवस्थित केलं. तुमच्याच नियोजन तुम्ही जे सांगितलं तेवढं केलं. तणनाशक मारा म्हटलं, तुम्ही मारलं. हो. बघा फुल लोड झाडं. मी आज मुद्दाम चाललो होतो, मुद्दाम आलो व्हिडिओ काढायसाठी. कारण आता जवळच्या झाडाचं बागेचं व्हिडिओ, हे एक झाड थोडं कमजोर झाले. एवढं सगळ्या 1500 झाडात एवढं झाड खराब आहे आपल्या. आणि साहेब ते झाड कोणते तुमच्या लक्षात आलं असेल ना? वेगळी झाड घराटी ती. गावरान झाड आहे. याला हे बघा इकडे हे रेषेचे मोसंबी आहे. हा हा. हे ह्या अलग लक्ष तुमच्या. हा. हे सरळ उंच असतं, न्यू सेलरचं उंच नाही राहत. आणि हे सरळ वाढ राहते. ते गावरान झाड आहे. गावरान झाडं टिकतही नाही जास्त करून. आता याच्या शेजारी बघा फुल लोड आहे. तुमच्या बागेत, अख्ख्या बागेत एवढं झाड असेल. 1500 झाडात तिकडे आणि इकडे दोन्ही मिळून दोन्ही प्लॉट मिळून एवढे एक झाड. एकच झाड आहे आपल्या तिथे. आता हे बघा नाही, समोर फुल लोड आहे, शेंड्यापर्यंत लोड आहे. हां, या इकडं. आणि विशेष म्हणजे लंबी वाटणी. 54 झाडाची टाटी. हे पहा ना तुम्ही समोर किती माल आहे बघा. फुल लोड आहे झाडं. आहे माल आहे. हा माल तेव्हा तर वाटलं होती कमी एक साईडनं पण. तुम्हाला वाटलं उन्हाळ्यात गळ झाली आपली, पाण्याची कमतरता आहे थोडी, पण आज फुल लोड झाड आहे. तो व्हिडिओ काढायचं कारणच आहे की पाऊस पडल्यानंतर आंब्या मालाला साईज येते आणि त्यावेळेस आंब्या माल आपल्याला दिसतो. हा उद्देश आहे, इथं दुसरा काही उद्देश नाही आहे. बरोबर. मी त्यावेळेस आलो होतो, त्यावेळेस साईज छोटी होती. तुम्ही म्हणाले की वा मला माल कमी दिसतो. मी तुम्हाला सांगितलं होतं पाऊस पडल्यानंतर हाच माल तुम्हाला डबल दिसेल आणि अजून वाढवेल साईजमध्ये. ह्या फांद्या पार खाली येणार आहे. हे बघा ना तुम्ही. पण साहेब यंदा एक झाड मागच्या वर्षी आपल्या तिथे शेंडीवर माल नव्हता. यावेळेस शेंड्यापर्यंत मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो इथून खालीच माल होता. खाली माल होता. इथून असं खाली यावेळेस फुल लोड आहे. फुल लोड पूर्ण सगळे शेंडे पाहतो तुम्ही कुठं माल. हा ना, पूर्ण दिसतच आहे ना. मागच्या वेळेस ते तशी शेंडी आहे का त्या शेंडीवर माल नव्हता आपल्या वर माल नव्हता. यावेळेस फुल लोड आहे. माल होता बरं का आपला मागच्या वर्षी खालून हा. खाली होता माल. तरी आपलं काम 2 वर्षापासून तुमचं. हा दुसरंच वर्षी आहे आपलं. हे बघा ना, झाडाचा किती लोड पाहिजे याच्यापेक्षा. आणि झाडाचं वय जास्त नाही ना. नाही 8 वर्षाची झाली आता ऑगस्टला होती. 8 वर्ष होईल. हा. मग पाहुणे मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये तुम्ही पण होते. हा, हा पाहुणे होते. तर साईज तुम्हाला वाटते की नाही आलेली? वाटते नाही म्हणजे काय. आणि मालही दिसतो की नाही चांगला आता? अजून महिन्यानं तर हे एवढा माल होणार. 1 महिन्याला फुल साईज येऊन जाईल. ते फाटे 100% वाकणारच आहे साहेब. डेळे द्यायला लागणार आहे. हे मधल्या पट्ट्यात तणनाशक मारून घ्या. एवढे हिरवं राहिलेले. आतून बाहेरून शेंड्यापर्यंत माल आहे. बरोबर ना? हो. हे पुढचे झाड बघा ना तुम्ही. नाही झाडं खालीच नाही साहेब. हे पान तू हे भाग नाही खाली, भाग नाही खाली. किती माल आहे आता? साहेब, हे बघा, पुढचे पहा. एवढी होती बापू ही. हा, मग 200 नाही, त्याच्यापेक्षाही मोठी होईल. हा. 250, 225 अशी साईज बनायला पाहिजे. 200 प्लस पाहिजे. आणि तुम्ही जे बोललेत मला, याच गल्ल्या पिवळ्या होत्या का? हा. पाठीमागं आपण जिथून सुरुवातीला आलो का याच गल्ल्या. त्या गाल्या पिवळ्या होत्या. आता पलीकडच्या तर ऑलरेडी समजा थोड्या चांगल्याच होत्या. नाही प्लॉट मध्ये कुठंच हे नाही राहिलं आपलं. पिवळ्या पानाने पानाची रुंदी बघा ना तुम्ही. पान रुंद झाले. आणि आपण मुद्दाम या पिवळ्या गल्ल्या ज्या होत्या त्याच गल्ल्यात व्हिडिओ बनतोय. तिकडे तर गेलो पण नाही आपण.
बघा फुल लोड झाडं. कमी लोड आहे. हा? हे बघा ना तुम्ही आता इकडे बघा ना, ही साईज अशी साईज येईल बघा. बापू ही अशी साईज यायची हा आपण अशी साईज. ही साईज एवढी आली. हा? तुम्ही मागच बोलले होते मला व्यापारी मागतोय. हा व्यापारीला मागायला गेले मी म्हणलं तुम्हाला थांबा. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या, देणंच नको आपल्याला सध्या. बघा आहे ना लोड. नाही नाही फुल लोड हा? आहे. लोडला काय तुम्ही म्हणतो ते ना, पहिल्यापासून तुम्हाला म्हणलो तुम्ही म्हणतो ही बाजू ती बाजू पहा तुम्ही. नाही नाही कोणतीच बाजू नाही. हं? मग काय होय बाबा? नाही नाही आता काय. ते तेव्हा दिसत नव्हता मला आपल्याला सुरुवातीला. बघा तुम्ही सगळे झाडं लोड आहे. माल निघणार किती आहे? खाली झाड जर खाली असलं मग ॲव्हरेज कमी येतं. पण इथं तुमचं काय सरासरीत ॲव्हरेज निघणार आहे. बघा ना तुम्ही आधी झाड बघा. कोणत्याच झाडा हे तुमच्या पाठीमागचं इकडून ही साईड पाहावर आपण म्हणत होतो अगोदर. फुल आहे ना बघा ना तुम्ही. फुल आहे ना. तुम्ही काय म्हणायची ही साईड माल कमी दिसती सूर्याची आणि ती साईड कमी दिसते, तसं काही नाही. सगळीकडून सारखा माल आहे. हम्म. साईज यायला लागली ना साहेब आता. हा साईज साईज वाढायला लागली ना मला. हा मग साईज तर वाढायला लागली नाही. समोर आहे पाहा ना तुम्ही. ही काय आधी हिला की खाली येणार आहे मी खाली. हा लई लोड आहे तिच्या बाबा. तशी तर लई आहे बाबा लोड. मग हे पाय पुढचं झाड पाहते हे पहा. हे नाही नाही दिवे द्यायला लागणार आहे साहेब. नाही का? हे पहा नाही समोर आहे पहा ना. हम्म. कोणते झाड घ्या ना तुम्ही. कोणतं घ्या असं नाही की तुमच्या 1500 झाड किती झाडं बोलले तुम्ही? 1500 आता. 1500 झाड किती झाड खाली असतील बरं? झाडं खाली नाहीच आपल्या तिथं नाही. बरं का. पण खाली जर पकडले एक 10-5 झाडं असले तर असते, पण नाहीच नाहीच. मी तर म्हणजे आता मी तर रोजच बगीच्यात फिरतो. ना, आता- नाही आपल्या बगीच्यात झाड खाली नाही. फक्त कमी जास्त प्रमाण राहू शकतं मालाचं. नाही बघा तुम्ही आता सगळ्या झाडाला माल आहे ना. खाली कोणतंच नाही. बघा ते हे समोर आहे पहा तुम्ही. आणि माल आहे झाड. नाही तुम्ही मला बोलत होते की बाबा आपल्याला उन्हाळ्यात माल कमी दिसतोय हा. 1 महिन्या अगोदर. मी त्यावेळेस सांगितलं तुम्हाला पाऊस पडू द्या. पाऊस पडल्यानंतर झाड फळाला साईज आली म्हणजे तो माल दिसतो. बापू हे पहा ना, हे पहा. हे शेंडीवर पाणी माल. इकडे पहा. शेंडीवर माल पहा तुम्ही पूर्ण झाड. हे पहा ना हे. हे इकडे हा हे बघा ते झाड. हे पहा हे अलीकडं पहा काय माल आहे हा तो का इतकं काय होय. अहो अजून तुमची परेशानी होणार आहे. तुम्ही थांबा थोडं 1 महिना जाऊ द्या. फक्त आपल्याला आता आहे का 2-5 फवारण्या शिल्लक सांगा भाऊ. नाही, नाही. पण गळ नाही झाली पाहिजे. चाल ना चाल फवारणी घेऊ आपण. हे बघा इकडं नाही नाही मालाचं काही हेच नाही. फुल लोड आहे ना. पहा, साईड. आता हे बघा कोणते आता ते असंच वाटतं हे झालं ते वाटतं आता हे बघा. आता हे बघा हे याच्यानं जास्त दिसतंय. आता हे झाड पहा. हो ना मग. त्याच्यावर पुढे गेलो आपल्याला ते झाड वाटतं. हा. ते शेंडूर. आता कडीपर्यंत जाऊ. आता व्हिडिओ काढत चाललोय हा जाऊ शेवटपर्यंत जाऊ. हा. हा, हे घ्या तुम्ही आता इकडचे पाहू आता हे. हे पहा ना. हम्म. पहा ना. या इकडं. व्हिडिओ मोठा होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. बघा ते झाड. हम्म. काय हा, चला ते सोडा इकडचं बघा आता. नाही. बघा हां नाही, नाही, माल भरपूर आहे आपल्याकडे. पर काही आता तुम्हाला काही वाटत नाही ना. काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं व्यवस्थित आहे. आणि याच्यासमोर बारीक असून ये बारीक झाड पहा. हा. हे बघा इकडे या. तोडा देऊ. हा ना मागून नंतर लावलेलं झाड आहे. याला हे माल आहे ना. हम्म. या इकडे समोरच्या लोकल वाटाने एकच गल्ली. या इकडे. या इकडं आता. ही साईड बघा. आता पलीकडच्या गल्ल्यात आलो आपण. पाठी मागचं इकडची साईड आता साईड ही हा आता ही साईड बघा. हा पाहिलं की या साईडचा इकडून माल. हे काय हे सगळं. या इकडे पाहुणे हे बघा. म्हणजे तुमचं झाड खालीच नाही आहे. नाही नाही खाली मी म्हणतो ना तुम्हाला अगोदरच सांगतो. झाड तर 99% झाड खाली नाही आपल्या तिथे. आणि हिरवी ग्रीनरी कशी वाटते. तुम्हीच पहा. हा खाली तणनाशक मारलेलं आहे. लोक म्हणतात तणनाशक मारू नका. मशागत बंद केली तुम्ही. मशागत लगेच बंद केली. मशागत बंद केली. तणनाशक वापरता. पाण्याचे नियोजन आहे आपल्या पद्धतीने चालू आहे. खतही मी सांगितले ते दिलेले. या इकडे हे बघा. आता याच्यापेक्षा किती झाडाच्या वयानुसार तर कॅनोपीनुसार माल भरपूर लागलेला आहे. तर मी तुमचा या व्हिडिओमध्ये नंबर देतो. जसं की नंबर द्यायचं कारण आहे की शेतकरी तुम्हाला फोन करता. हो तुम्ही काय केलं काय नाही कसे. आता आम्ही सांगतो वर्षभराची 3000 रुपये फीस घेऊन आम्ही काम करतो. कमी खर्चात कमी श्रमामध्ये आम्ही काम देतो. आता बऱ्याच लोकांना विश्वास बसतो काय बसतही नाही. हा, काय मग शेतकरी प्रत्यक्ष बोलला म्हणजे शेतकऱ्याला खोटं बोलत नाही. हा. आमच्यावर काही लोकांचा विश्वास राहत नाही. हा, नाही, हे तुमच्या माध्यमातून आम्ही काम करतो. बरोबर आहे ना. पण आपण काही खोटं काम करत नाही. शेतकऱ्यांनी सांगितल्यावरच विश्वास बसन ना. बरोबर आहे ना.